घरातल्या लहानग्यांचा वाढदिवस हा त्या कुटुंबातील सदस्यांसाठी विशेष आनंद देणारा असतो. हा आनंद साजरा करताना सामाजिक भान जपणारी काही मोजकीच कुटुंबं आहेत. कोल्हापुरातील जगताप आणि पाटील कुटुंबीय त्यांच्या लाडक्या राजेश्वरीचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक भान जपत साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडं तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले राहुल जगताप यांच्या पत्नी राधिका यांनी यंदा त्यांची लेक राजेश्वरीच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या देशातल्या पहिल्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्यांसह कोल्हापुरातील अन्य तृतीयपंथीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण देत समाजासमोर आदर्श घालून दिलाय. राजेश्वरीचे आजोबा S.B. जगताप आणि S.G. पाटील यांच्या संकल्पनेतून हा आदर्शवत उपक्रम राबवण्यात आला. आपल्या लेकीला लहानपणापासून समाजातल्या विविध घटकांबद्दल आपुलकी निर्माण व्हावी यासाठी यापूर्वी वृद्धाश्रमातील आजी आजोबा, दृष्टीहीन, जटा निर्मूलन करून अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या महिला यांच्यासोबत तिचे वाढदिवस साजरे करण्यात आल्याचं राहुल जगताप यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी जगताप आणि पाटील कुटुंबियांनी या उपक्रमातून समाजासमोर आदर्श घालून दिल्याचं सांगितलं. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख डॉक्टर श्रीराम साळुंखे, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कार्यवाह प्राध्यापक अशोक पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर V.M. पाटील, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे उदय पाटील, डॉक्टर D.Y. पाटील हॉस्पिटलचे समन्वयक अजित पाटील, अमर पाटील, प्रदीप पवार, प्राध्यापक अशोक पाटील, पोलीस दल, देवस्थान व्यवस्थापन समितीकडील अधिकारी कर्मचारी तसंच जगताप आणि पाटील कुटुंबियांचे नातेवाईक उपस्थित होते.